भ्रमध्वनी, शाप की वरदान. आधी होते मी ड्युटी, शेतकऱ्याची आवडती. झाली उली मग पणती, घराघरातून मिनमिनती. या कविवर्य वि. म. कुलकर्णी यांच्या काव्यपंक्तीतून विज्ञानाच्या अंधारमय जगातून सुरू झालेला प्रकाशाचा प्रवास आज थेट विजेच्या दिव्याने त्याची जागा लख प्रकाश घरभर जगमगू लागला. विज्ञानाची ही किमया आपल्याला घराघरात दिसते. आज प्रत्येक घरात दूरदर्शन संच, शीतकपाट, फॅन अशी वेगवेगळी इलेक्ट्रिक उपकरणे आपल्या कामी आली आहेत. त्यामुळे आपली कामे वेगाने होऊ लागली. त्याच विज्ञानाच्या जादुई पिटाऱ्यातून आपल्याला मोबाईल मिळाला आणि सुरू झाली मानवाची खरी प्रगती. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी अवस्था मनुष्याची झाली आहे. 2G, 3G, 4G आणि आता 5G अशी एकावर एक गतिमान माध्यमे प्राप्त झालेली आहेत. त्यामुळे मनुष्य माणुसकी हरवून बसला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हिडिओ, दृकश्राव्य, संदेशद्वारे वार्तालाप, संदेश असा मोबाईल आणि समाज माध्यमाच्या मोहजाळ्यातच त्याचा दिवस संपून जातो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अशा थोर पुरुषांची महती गाणारी आमची युवा पिढी भ्रमध्वनीच्या चक्रव्यूहात अडकली आहे. 2G, 3G, 4Gच्या जाळ्यात अडकलेली आमची तरुण पिढी व बालके PUBG सारखे गेम खेळून स्वतःच्या जीवाशी खेळतात आणि जीव गमावून बसतात. घरातील अगदी अजाण बालकापासून ते वृद्धापर्यंत सर्वजण या भ्रमध्वनीच्या विखळ्यात अडकले आहेत. तंत्रज्ञान, संशोधन या नवनवीन प्रयोगातून शोध लागले. त्या शोधाचे भयानक आणि विदारक वास्तव्य आपल्या दृष्टिक्षेपास येऊ लागले. पूर्वी संदेशवहनाची साधने तितकी गतिमान नव्हती, परंतु आजकाल भ्रमध्वनीच्या वापरामुळे सर्वच गोष्टी गतिमान झाल्या आहेत. त्याचबरोबर भ्रमध्वनीमुळे देश विदेशातील व्यक्तींशी आपल्याला संवाद साधता येणे शक्य झाले आहे. भ्रमध्वनी शिक्षण क्षेत्रातही वरदान ठरला आहे. मनुष्य आज घर बसल्या भ्रमध्वनीच्या माध्यमातून शिकवणी सभा घेऊ शकत आहे. भ्रमध्वनीचे जेवढे फायदे आहेत त्याचेच तेवढे तोटे देखील आहेत. भ्रमध्वनीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. भ्रमध्वनीच्या अतिवापरामुळे अनेक शारीरिक विकार जाणवत आहेत, जसे की डोळ्याचे कानाचे आजार, मानसिक आजार इत्यादी. लहान मुलांमध्ये मोबाईलचा अतिरेक झाल्याने दृष्टिदोष कमी होण्याचे आजार जाणवत आहेत, जसे की तसेच मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने देखील श्रवणदोष जाणवत आहेत. भ्रमध्वनीचा अतिवापर केल्यामुळे लहान मुलांमध्ये मानसिक त्रास देखील जाणवत आहेत, जसे की चिडचिड होणे, एकटे राहणे, कुणाशी जास्त संवाद न साधणे, सतत भ्रमध्वनीमध्ये व्यस्त राहणे इत्यादी. याशिवाय भ्रमध्वनीमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढतच आहे. भ्रमध्वनीच्या वापराने मनुष्य मनसोक्त जगणे विसरला आहे. जसे की श्री कृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रात विश्वरूप दर्शन दाखविले, तसेच आपल्याला विश्वरूप दर्शन घडविणाऱ्या भ्रमध्वनी या तंत्रज्ञानाचा आपण सदसद विवेक बुद्धीने वापर केला तर भ्रमध्वनी सारखे दुसरे ज्ञानाचे, माहितीचे आणि संपर्काचे साधनच होऊ शकत नाही. म्हणूनच शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की भ्रमध्वनीचा अतिरेक टाळा. ज्ञान अवगत करण्यासाठीच भ्रमध्वनी वापरा. करू थोडे मनोरंजन, करू थोडी करमणूक, मन मुराद खेळाचाही आनंद लुटू मैदानावर, भर देऊ या मन लावून अभ्यासावर, संत महतांची थोरवी वाचूया, संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम होऊया, डॉक्टर APJ अब्दुल कलाम होऊया. भारताचे नाव रोशन करूया, भारताचे नाव रोशन करूया. धन्यवाद.